लोहारा गावात पावसाचा थेंबही नाही, पण मन नदीवरील पुलावरती 5 फूट पाणी। अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे पावसाचा एकही थेंब नाही। मात्र मन नदीवरील पुलावरती 5 फूट पाणी। सकाळी 9 वाजतापासून ते 12 वाजेपर्यंत शेगाव अकोट मार्गावरील वाहतूक बंद। उरळ पोलीस स्टेशन येथील बीड जामदार बच्चे मेजर, ट्रॅफिक पोलीस बेस मेजर व त्यांचे सहकारी लोहारा पुलावरती हजर। बाळापूर व पारसला रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे लोहारा मन नदीला मोठा पूर आला होता। त्यामुळे पुलावरती खड्डे पडल्यामुळे ब्रिटिश काळातील पूल हा केव्हाही पडू शकतो। तसेच नवीन पुलाचे बांधकाम मागील कित्येक वर्षापासून कासव गतीने चालू आहे। याकडे प्रशासनाने लक्ष देऊन नवीन पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा गावातील नागरिक मोठे आंदोलन करतील, असा इशारा गावातील सुजाण नागरिकांनी आज महाराष्ट्र सरकारला दिला आहे। लोहारा मन नदीवरील पूल हा 4 जिल्ह्यांना जोडणारा मार्ग असून हे प्रशासन सुस्त का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। बाळापूर व लोहारा मन नदी पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावर असणाऱ्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती। महाराष्ट्र सरकार हे सुस्त असल्यामुळे या नवीन पुलाचे बांधकाम कसे चालू आहे याचे काही देणे घेणेच नाही। नदीवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे। या नवीन पुलाचे बांधकाम केव्हा पूर्ण होतं याकडे गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। ट्रॅफिक सुरळीत करताना ट्रॅफिक पोलीस बेस मेजर दुबे मेजर उपस्थित होते। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी संतोष मोरे, बाळापूर, अकोला। आज लोहारा तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथील मन नदीवरील महापूर आले आणि येथील असलेला जुना जो पूल आहे तो अर्ध्यापेक्षा जास्त खचलेला आहे आणि 4 वर्षापासून जे पुलाचं काम सुरू आहे ते एकदम संथ गतीने व कासव गतीने सुरू आहे व संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विचारणा केली असता ते फक्त टाळाटाळ करून आम्ही लवकरात लवकर हे काम संपूर्ण करणार आहे असे आश्वासन देत आहे। परंतु लोहारा तसेच परिसरातील सर्व गावकऱ्यांना जे त्रास होते याचा जबाबदार कोण? जर संबंधित अधिकारी व कंत्राटदारांनी लवकरात लवकर काम हे पूर्ण जर केलं नाही तर गावकऱ्यांच्या वतीने एक मोठं आंदोलन उभं करणार आहे अशी शाश्वती आम्ही गावकऱ्यांच्या वतीने परिसरातील सर्व नागरिकांना देत आहोत।